स्टॉक मार्केटमध्ये काही स्टॉक्स असे असतात जे वेळोवेळी रिपीट होणाऱ्या पॅटर्नमध्ये मूव्ह करतात. कधी खूप तेजीत, तर कधी पूर्ण शांत. आणि जर तुम्ही हा पॅटर्न समजून घेतला, तर तुम्ही मार्केटमध्ये टायमिंग इम्प्रूव्ह करू शकता आणि रिटर्न्स पण सिग्निफिकंटली वाढवू शकता. यासाठी आज आपण एक खूप पॉवरफुल कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. सायक्लिकल स्टॉक्स. हे स्टॉक्स योग्य वेळेला घेतले तर वेल्थ क्रिएट करतात, पण चुकीच्या वेळेला घेतले तर नुकसानही देतात. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण डीप डाईव्ह करणार आहोत. सायक्लिकल स्टॉक्स म्हणजे काय? ते इम्पॉर्टंट का आहेत? कधी बाय करायचे, कधी सेल करायचे? यातील रिस्क फॅक्टर्स काय आहेत? आणि मार्केट डाऊन असतानाच का खरी अपॉर्च्युनिटी असते या स्टॉक्समध्ये? तर आधी आपण समजून घेऊ, सायक्लिकल स्टॉक्स म्हणजे काय? सायक्लिकल स्टॉक्स म्हणजे असे स्टॉक्स ज्यांच्या परफॉर्मन्स इकॉनॉमीसोबत डायरेक्टली जोडलेला असतो. म्हणजे इकॉनॉमी चांगली चालली, लोकांकडे पैसा आला, स्पेंडिंग वाढली, तर हे स्टॉक्स जोरात वर जातात. आणि इकॉनॉमी वीक झाली, की लोक खर्च कमी करतात, तर हे स्टॉक्स खाली येतात. उदाहरण घेऊया मारुती सुझुकीचे. इंटरेस्ट रेट्स कमी झाले, इन्कम वाढला, तर कार सेल वाढतो. पण रेट्स वाढले, रिसेशन आल, तर डिमांड कमी होते. म्हणजेच सायक्लिकल स्टॉक्स हे इकॉनॉमीच्या हार्टबीटवर चालतात. आता हे स्टॉक्स इतके इम्पॉर्टंट का आहेत? सायक्लिकल स्टॉक्स हे मार्केटमधले सर्वात मोठे वेल्थ क्रिएटर्स असतात. पण फक्त योग्य टायमिंग असेल तर. जेव्हा इकॉनॉमी एक्सपॅन्शन फेजमध्ये जाते, अर्निंग्स शार्पली वाढतात, मार्जिन्स इम्प्रूव्ह होतात आणि स्टॉक्स मल्टीबॅगर बनतात. पण डाऊनसाईड खूप इम्पॉर्टंट आहे. जेव्हा इकॉनॉमी स्लो डाऊनमध्ये जाते, तेव्हा हेच स्टॉक्स हेवी फॉल देतात. आणि इथेच एक मोठी रिस्क आहे, जी बहुतेक लोक इग्नोर करतात. कधीकधी इकॉनॉमी चांगली असली, तरीही स्टॉक परफॉर्म करत नाही. यामागे कारण असू शकतात कंपनी स्पेसिफिक इश्यूज, हाय डेट, पुअर मॅनेजमेंट किंवा ग्लोबल फॅक्टर्स जसे कॉमोडिटी क्रॅश किंवा रेग्युलेशन. म्हणूनच एक गोल्डन प्रिन्सिपल, सायकलिकलमध्ये लार्ज कॅप निवडणं त्यातल्या त्यात सेफ असतं. कारण लार्ज कॅप्स डाऊनटर्न सर्व्हाइव्ह करतात, बॅलन्स शीट स्ट्रॉंग असते आणि सायकल रिव्हर्स झाल्यावर फास्ट रिकव्हरी देऊ शकतात. आता सायक्लिकल स्टॉक्स बाय आणि सेल कधी करायचे? नॉर्मल इन्व्हेस्टिंगमध्ये आपण काय करतो? चांगले रिझल्ट्स आले की बाय, खराब रिझल्ट्स आले की सेल. पण सायकलिकल इन्व्हेस्टिंगमध्ये लॉजिक पूर्ण उलट आहे. खराब रिझल्ट्स आले की बाय, बेस्ट रिझल्ट्स आले की सेल. जेव्हा रिझल्ट्स खराब असतात, तेव्हा डिमांड कमी असते, सप्लाय जास्त असते, प्राइसेस डाऊन असतात आणि स्टॉक्स चीप होतात. पण हाच सायकल रिव्हर्स होते. वीक प्लेयर्स मार्केट सोडतात, सप्लाय कमी होतो, डिमांड हळूहळू वाढते आणि प्राइसेस वर जातात. इथेच स्मार्ट मनी एंट्री घेतो. खरं पैसे बनतात ते वर्स्ट टू इम्प्रूव्हिंग फेजमध्ये. डेंजर झोन असतो गुड टू बेस्ट फेज. कारण मार्केट फ्युचर डिस्काउंट करतो आणि पीक अर्निंग्स नंतर करेक्शन येत. आता बघूयात काही सायक्लिकल सेक्टर्सची एक्झाम्पल्स. ऑटो सेक्टर. इन्कम ग्रोथ आणि इंटरेस्ट रेट सायकलवर चालतो. इकॉनॉमी वीक असताना लोक जनरली मोठे पर्चेजेस जसं की कार पर्चेस वगैरे थांबवतात. त्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये स्लो डाऊन येतो. सेल्स म्हणजे टॉप लाईन आणि प्रॉफिट्स म्हणजे बॉटम लाईन दोन्हीही कमी होतात. आणि इकॉनॉमी जशी रिकवर होते तसं सेक्टरसुद्धा वाढतं. दुसरा सेक्टर म्हणजे मेटल. हे सेक्टर ग्लोबली कॉमॉडिटी सायकलवर चालतं. स्लोडाऊनमध्ये स्टील प्राइसेस पडतात आणि प्रॉफिट्स घटतात. आणि इकॉनॉमिक रिकव्हरीमध्ये डिमांड वाढते, प्राइसेस वाढतात आणि मग स्ट्रॉंग रॅली येण्याची शक्यता असते. तिसरं सेक्टर म्हणजे सिमेंट. याची डिमांड इन्फ्रा प्रोजेक्ट्स आणि रिअल एस्टेटवर डिपेंड असते. स्लो इकॉनॉमीमध्ये कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी कमी होते, कारण डिमांड कमी असते. मग इकॉनॉमी रिकवर होताना डिमांड वाढते. चौथा सेक्टर एअरलाइन्स. पण हा डिस्क्रिशनरी एक्सपेन्स आहे. म्हणजे इन्कम कमी असेल तर लोक ट्रॅव्हल कमी करतात. स्लोडाऊनमध्ये ऑक्युपन्सी कमी होते आणि त्यामुळे प्रॉफिटेबिलिटी डाऊन होते. पण इकॉनॉमी ग्रो झाली की ट्रॅव्हल वाढतो, तिकीट डिमांड आणि प्राइसिंग दोन्ही वाढतात. त्यामुळे स्टॉक्समध्ये स्ट्रॉंग मूव्ह दिसतो. आणि पाचवा हॉटेल्स सेक्टर. हे सेक्टर टुरिझम आणि बिझनेस ट्रॅव्हलवर डिपेंड आहे. वीक इकॉनॉमीमध्ये ऑक्युपन्सी कमी होते आणि रेव्हेन्यू घटतो. पण इकॉनॉमी रिकवर झाली की ट्रॅव्हल, इव्हेंट्स आणि टुरिझम वाढतात.
त्यामुळे ऑक्युपन्सी आणि रूम रेट्स वाढतात आणि सेक्टरमध्ये स्ट्रॉंग अपसाईड दिसतो. ही झाली सायक्लिकल सेक्टर्सची एक्झाम्पल्स. मग आता मार्केट डाऊन आहे, तर ही ऑपॉर्च्युनिटी आहे का? तर मार्केट डाऊन असणं म्हणजे ऑटोमॅटिकली बाईंग ऑपॉर्च्युनिटी नाही. पण सायक्लिकल स्टॉक्ससाठी हा फेज बहुत वेळा बेस्ट असतो, कारण ते बॉटम जवळ असतात. आणि यात स्टॉक सिलेक्शनचा गोल्डन रूल सुद्धा आहे. तो म्हणजे बाय वेन नोबडी वॉन्ट्स देम अँड सेल वेन एव्हरीवन इज टॉकिंग अबाउट देम. आणि नेहमी स्ट्रॉंग लार्ज कॅप कंपनीज निवडण्याचा प्रयत्न करा, ज्या डाऊनटर्नमध्ये टिकू शकतात आणि अप सायकलमध्ये लीड करतात. आता जर तुम्हाला अशा प्रकारचं प्रॅक्टिकल इन्व्हेस्टिंग समजून घ्यायचं असेल, तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला टॉप 10 सायक्लिकल लार्ज कॅप स्टॉक्सची लिस्ट हवी असेल, कमेंट करा सायक्लिकल आणि मी तुमच्याबरोबर कंप्लीट लिस्ट शेअर करेन.